काय नाव आपलं? माझं नाव गणेश बबन गव्हाणे, राहणार बाबळवाडी, साल. आता आम्ही बाबुळवाडी गावात आलोय. काय गावातल्या लोकांचं काय ठरलंय? काय मुद्दा काय आहे निवडणुकीत पण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत? आमच्याकडे साहेबांसोबतच सगळे लोक जाणार आहे, कारण की साहेबांनी आमच्या गावामध्ये भरपूर विकास केलेला आहे आणि इथून पुढे बी करीत राहतील ते. साहेब म्हणजे कोण? दिलीप वळसे पाटील साहेब. बरं. हे तुमचं गाव आहे जे बाबुळवाडी, तुम्ही म्हणता की ना आमदारांच्या पाठीमागे आहे. हो, आमच्याकडे पूर्ण गावासाठी त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे. येण्या जाण्यासाठी रस्ते उपलब्ध केले, परत पिण्यासाठी पूर्ण 12 महिने पाणी असतं आमच्या इथे, कधीच दुष्काळ नाही पडत. बरं, मी तुमचा एक मुद्दा खोडून काढतो. ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे आणि ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आमदार दिलीपराव वळसे पाटलांचा प्रभाव कसा काय राहील आणि का म्हणून राहील? त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे, दुसरं काही नाही. त्यांनी कामं भरपूर आहे प्रत्येक गावामध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये जाण्यासाठी रस्ते, पाणी, लाईट सुविधा, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्णपणे आहेत ग्रामीण भागात. जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे आता उमेदवार आहेत तुमच्यापर्यंत आले होते, कोण आहेत उमेदवार ह्या भागात? आमच्याकडं जिल्हा परिषदेसाठी मंगलताई हुले आहेत, नारोडीचे लोकनियुक्त सरपंच, आणि पंचायत समितीसाठी कैलास बकाळे जे पहिले सभापती होते. एकंदरीत ह्या पंचकृषीच्या लोकांनी काय ठरवले, कोणाच्या मागे उभं राहायचं? सगळ्यांनी ठरवलेले दिलीपरावजी वळसे पाटील साहेब जे उमेदवार देतील त्यांच्या पाठीमागे उभे राहणार. एकंदरीत काय कामं झाली त्या भागात, काम करणं अपेक्षित आहे, राहिलेली कामं? आमच्याकडे आता शेतीसाठीच पाण्याचा प्रॉब्लेम आहे थोडासा, तो चालू आहे. आता छोटे छोटे बंधाऱ्यांची कामं चालू आहे. आता एक रोडच्या तिथे एक झालेलं आहे आणि इथं आमच्या गावाच्या खाली एक आहे. अजून 1-2 बंधारे झाले तर पूर्णपणे पाण्याचा पण बंदोबस्त होईल शेतीसाठी. आता शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल, रोडची समस्या आहे का या भागामध्ये? नाही, रोड म्हणजे रोड सगळं इकडं आहे. शेतीसाठी पण आता झालेलं. आमच्याकडे जिथं इथून मागे 50 वर्षात जो झाला नाही तो आता साहेबांच्या माध्यमातून सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता झाला आमच्या वैयक्तिक शेतासाठी स्वतःच्या, म्हणजे आमच्या सगळ्यांची शेती तिकडं. तुमचं जरा हे गाव जरा डोंगर दऱ्यामध्ये वसलेलं गाव आहे, आउटसाईड वाटतं. मग ह्या गावाला कनेक्टिव्हिटी ह्या अगोदर नव्हती का? होती, पण तेवढी कमी प्रमाणात होती. पण आता कंटिन्यू सगळीकडं जास्त प्रमाणात आहे. म्हणजे असा काहीच प्रॉब्लेम नाही. एखादा पेशंट आजारी पडला किंवा काय झालं तुरंत 5 मिनिटात सगळ्या सुविधा उपलब्ध होतात. मुद्दा काय आहे निवडणुकीत? विकास कामं जर राहिलेली जे काही असेल तेच पूर्ण करायचं, बाकी काही नाही. तुम्ही म्हणताय मुद्दा विकास कामांचा, पण समोरचे म्हणतात की जे घराणेशाही असेल, लाभार्थी गँग असेल, यांना घरी बसवायचे. नाही, ते आता त्यांची हुकुमशाहीसारखं बोलणं किंवा लोकांना इग्नोर करणं किंवा दमदाटी करणं या भाषेतून किंवा पैशाचा आमिष दाखवून निवडणूक लढवणं हा त्यांचा एकमेव उद्देश आहे, बाकी काही नाही. कालच त्यांनी दिलीप वळसे पाटलांवर टीका केली की यांनी कोणाला नेतृत्व पुढे येऊन नाही दिलं. आता छोट्याशा आमच्या गावातच आमचे शेट आहे सचिन शेटगावाने, यांना सुद्धा साहेबांनीच पुढे केलं ना. आता त्यांच्या माध्यमातूनच ते पुढे चाललेत ना. मी आमची वाडी तर खूप छोटी आहे इकडं, म्हणजे जिथं काही पहिलं नव्हतं. आता त्याच्यातून ते राष्ट्रवादीचे सरचिटणीस आहे जिल्ह्याचे, मग साहेबांनी त्यांना पण चाललेत ना पुढे घेत. मग ते बोलतात ते खोटे आरोप त्यांचे सगळे. तुम्ही तसं मतदार म्हणून का राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून बोलताय? मतदार म्हणून बोलतोय ना. राष्ट्रवादीचं काम सुद्धा गेल्या टायमाला मी साहेबांबद्दल बोललो होतो, गेल्या इलेक्शनला बाईट होती माझी. ठीक आहे, तुम्ही राष्ट्रवादी कार्यकर्ते जरी म्हणून तुमच्याकडे पाहिलं तर तुमची काय भावना आता ही ज्या निवडणुकीमध्ये नेमकं 2 दिवसापूर्वी एक दुःखद घटना घडली, अजितदादा आपल्यातून हायच नाही आहे, मग कार्यकर्ते म्हणून तुमची काय भावना आहे आणि ह्या पक्षाकडे तुम्ही कसं म्हणून पाहता आता भविष्यामध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे का तो ग्रामीण भागासाठी खूप आवश्यक आहे आणि तोच पक्ष विकास करू शकतो ग्रामीण भागात. नाही तर ग्रामीण भागाचं नुकसानच होईल दुसऱ्या पक्षाकडे गेलं तर. बरेचशी चर्चा चालली की जे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष ते एकत्रीकरण झालं पाहिजे अशी चर्चा आहे. नाही, होणं तर खूप गरजेचं होतं, पण आता काय ते वरच्या पातळीचा विषय, तो आपल्याला पर्यंत तर काय होणार नाही. ठीक आहे, धन्यवाद.